गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सॉलिड स्टेटचं पुढचं लेक्चर त्याच्यावरती डिस्कशन करत आहोत. आय थिंक 10वं लेक्चर आहे आपलं इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज इन सॉलिड. कोरोनाच्या काळामध्ये मागच्या वर्षी जो काही 25% सिलेबस रिड्यूस झाला त्याच्यामध्ये हा पॉईंट रिड्यूस झालेला होता. आता आपल्याला पुढच्या गाईडलाईन्स काय आहेत ते अजून माहीत नाही, त्याच्यामुळे आपण हा पॉईंट कंटिन्यू करू. हार्डली 2 लेक्चरमध्ये हा पॉईंट संपणार आहे. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी असे 2 ते आहेत. ऍक्च्युली हा जो काही भाग आहे हा भाग टोटली फिजिक्सशी रिलेटेड आहे. तुम्ही 11वी मध्ये सेमीकंडक्टर नावाचं चॅप्टर शिकला असाल. ते त्या चॅप्टरमध्ये असलेले पॉईंट आणि हे पॉईंट मिळते जुळते आहेत. मॅग्नेटिक प्रॉपर्टी तुम्ही शिकला असाल किंवा शिकणार आहात. ओके, तर त्याच्या संदर्भामध्ये तुमचं डिटेलमध्ये ते होईलच, काही प्रश्न नाहीये. ठीक आहे, फिजिक्समध्ये होईल आणि इथं फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे, खूप काही डिटेल नाही. आता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी काय आहेत, कशाला ह्या सॉलिडच्या संदर्भामध्ये. तर सॉलिडचं बघा, जी काही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ती एक्सटेंड करते. किती काय एक्सटेंड करते? एक्सटेंडिंग ओव्हर 27 ऑर्डर आहेत ऑफ मॅग्निट्यूड रेंजिंग फ्रॉम 10⁻20 to 10⁻7 पर ओहम पर मीटर. ओके, ह्या ओहमच्या ठिकाणी काही ठिकाणी तुम्ही सिमेन्स हा युनिट जो आहे तो युनिट तुम्ही तिथे यूज केलेला असेल. पर ओहमच्या ऐवजी सिमेन्स हा सुद्धा तुम्ही तिथं युनिट यूज करू शकता त्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये. मग जे काही क्लास सॉलिड आहे हा सॉलिड 3 टाइप मध्ये तो डिवाइड होतो ऑन द बेसिस ऑफ देअर कंडक्टिव्हिटी. एक आहे तुमचं कंडक्टर्स, दुसरं आहे तुमचं इन्सुलेटर आणि तिसरं आहे सेमी कंडक्टर, जे तुम्ही ऑलरेडी मागच्या वर्षी फिजिक्स मध्ये शिकलेला आहात. ओके, ठीक आहे. मग कंडक्टर कशाला म्हणायचं त्याच्या संदर्भामध्ये आपण इथं डिस्कशन करू. आता बघा, ज्यावेळेस एखादा सबस्टन्स असेल, एखादा सॉलिड आहे, त्या सॉलिडची कंडक्टिव्हिटीची रेंज ही इन बिटवीन असेल, इन बिटवीन 10⁻4 to 10⁻7 सिमेन्स पर मीटर, दॅट इज पर ओहम पर मीटर. अशी जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, कंडक्टर म्हणणार. ओके, एकदम सिंपल आहे. कंडक्टिव्हिटीची की रेंज आहे ती रेंज इन बिटवीन असली पाहिजे 10⁻4 to 10⁻7 सिमेन्स पर मीटर. त्या सिमेन्स पर मीटर म्हणायचा मिळाला किंवा पर ओहम पर मीटर असं म्हणू शकतात. असे जे काही सबस्टन्सेस असतील त्या सबस्टन्सेसला आपण काय म्हणणार, गुड कंडक्टर म्हणणार आहोत. मग आता बघा, काही मेटल्स असे असतात, काही सबस्टन्सेस असे असतात की त्यांची कंडक्टिव्हिटी रेंज ही जी काय आहे 10⁻7 पर्यंत असते. 10⁻7 सिमेन्स पर मीटर. दे आर द गुड कंडक्टर. वी कॅन से दॅट दे आर द गुड कंडक्टर असं आपण त्यांना म्हणू शकतो. ठीक आहे, हे जे काही सबस्टन्सेस आहे हे सबस्टन्सेस चांगले ह्या रेंजमध्ये असलेले सगळे सबस्टन्सेस ज्यांची कंडक्टिव्हिटी 10⁻4 to 10⁻7 सिमेन्स पर मीटर आहे ते सगळे तुमचे गुड कंडक्टर आहेत. पण याच्यातही ची व्हॅल्यू जर 10⁻7 पर्यंत जर असेल, ती असेल त्याच्या नियर अबाउट असेल, दे आर द व्हेरी बेस्ट दे आर द बेस्ट ऑर गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी आपण असं म्हणणार आहोत त्याला. ओके, आता या कंडक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये आपण एक चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचं, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे डिटेलमध्ये डिस्कशन करणारच आहोत. तर ते आपण ह्या गोष्टी डिस्कस करणार आहोत की कंडक्टिव्हिटी काय आहे, मोलर कंडक्टिव्हिटी काय आहेत, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी काय, तेही आपण तिथे डिस्कस करू. इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचं चॅप्टर आहे. ओके, मागच्या वर्षी तुमचं रेट ऑफ रिॲक्शन जे झालं होतं त्याच्यावर ते डिपेंडिंग चॅप्टर आहेत, ते आपण पुढे सुरू करणार आहोत ते चॅप्टर. ओके, कंडक्टिव्हिटी ऑफ द मेटल डिक्रीजेस व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस. ओके, बघा, कंडक्टिव्हिटी काय होते तुमची, ती कंडक्टिव्हिटी ऑफ द मेटल डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. दॅट मीन्स टेम्परेचर and conductivity of the metal is inversely proportional. As the temperature increases, conductivity decreases. This is in only हे फक्त तुमच्या कशाच्या केसमध्ये, हे फक्त मेटलच्या केसमध्ये आहेत. कंडक्टरच्या केसमध्ये आहेत जे सबस्टन्सेस कंडक्टर आहेत, ठीक आहे, त्यांच्या कंडक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. व्हेन द टेम्परेचर इन्क्रीजेस कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. हा आपल्याला कंडक्टरच्या संदर्भामध्ये सांगता येणार आहे. पुढचा मुद्दा आहे तुमचा
तो आहे इन्सुलेटरच्या संदर्भामध्ये. ओके, इन्सुलेटर काय आहे तर these are the solids which do not allow the electricity to pass through them. ओके, असे सबस्टन्सेस की जे सबस्टन्सेस जे सॉलिड इलेक्ट्रिसिटी अलाउ करत नाही. ओके, आता जसं आपण कंडक्टर मध्ये बघितलं की मेटल हा शब्द आपण वापरला होता, तिथं असे नॉन मेटल्स आहेत, बरेचसे नॉन मेटल्स आहेत की ते इलेक्ट्रिसिटी त्यांच्यामधनं पास होऊ देत नाही. ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो इन्सुलेटर म्हणणार. जसं आता फॉर एक्झाम्पल जर प्लास्टिक आहे, प्लास्टिक मध्ये इलेक्ट्रिसिटी तुमची पास आउट होत नाही. जर तुमचं ड्राय वूड असेल, एकदम कोरडं कट जर तुमचं लाकूड असेल तर त्याच्यातनं तुमचं जे काही इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. ओके, असे खूप सारे एक्झाम्पल देता येतात आपल्याला याच्या संदर्भामध्ये जे दे आर द इन्सुलेटर, आपण त्यांना इन्सुलेटर म्हणून यूज करू शकतो. ओके, ठीक आहे. आता यांची कंडक्टिव्हिटी रेंजिंग जी आहे ती कंडक्टिव्हिटी रेंजिंग ही खूप लो असते. 10⁻20 to 10⁻10 सिमेन्स पर मीटर इतकी ती आहेत. ओके, बघा हे थोडंसं इथं गॅप पडलेला आहे तो, एक जस्ट 1 मिनिट. ओके, बघा हा जो काही आहे हा गॅप इथं 10⁻20 to 10⁻10 सिमेन्स पर मीटर ह्या रेंजिंग मध्ये असलेली सबस्टन्स यांची कंडक्टिव्हिटी, ज्या सबस्टन्सची कंडक्टिव्हिटी ही ह्या रेंज मध्ये -20 to 10⁻10 याच्यामध्ये सिमेन्स पर मीटर, हे काय तुमचे इथं आपण असं म्हणू त्यांना की दे आर द इन्सुलेटर. रबर, प्लास्टिक, ग्लास ही आर द एक्झाम्पल्स ऑफ द इन्सुलेटर. ओके, काही फारसं आपल्याला याच्यामध्ये चर्चा करायची नाही. नेक्स्ट वन इज सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर आहे. आता सेमीकंडक्टर कोणत्या सबस्टन्सला म्हणायचं ज्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर ॲट नॉर्मल टेम्परेचर लाइज इन बिटवीन द गुड कंडक्टर अँड अन इन्सुलेटर. इन बिटवीन, कशाच्या इन बिटवीन आहे ते, ना तुमचे गुड कंडक्टर आहे ना इन्सुलेटर आहे. ओके, नॉर्मल टेम्परेचरला ते तुमचे नॉट अ गुड कंडक्टर, नॉट अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, ठीक आहे. मग असे सबस्टन्सेस कोणते की ते सबस्टन्सेस तुमचे ज्यांची रेंज आहे ती रेंज कंडक्टिव्हिटीची रेंज आहे ती कंडक्टिव्हिटीची रेंज आहे काय आहे फ्रॉम 10⁻6 to 10⁴ सिमेन्स पर मीटर. ह्या रेंजमध्ये असलेले सगळे सबस्टन्सेस ज्यांची कंडक्टिव्हिटी ही 10⁻6 to 10⁴ सिमेन्स पर मीटर असेल त्या हे कसे असणार तुमचे सगळे सेमीकंडक्टर असणार आहेत. ओके, बघा आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की सेमीकंडक्टर हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आर परफेक्ट इन्सुलेटर ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. इथं टेम्परेचर हा शब्द पाहिजे होता, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ओके, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय की जो काही सबस्टन्सचा जो ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला हा जो काही सेमीकंडक्टर आहे हा सेमीकंडक्टर काय ऍक्ट होणार तिथं तुमचा इन्सुलेटर म्हणून बिहेव होणार आहे. बघा जर तुम्ही लो टेम्परेचर असेल, इन शॉर्ट काय जो काही लो टेम्परेचर आहे त्या लो टेम्परेचरला इन्सुलेटर जे सेमीकंडक्टर आहे ते इन्सुलेटर म्हणून वर्क करतात. बट ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस कंडक्टिव्हिटी ऑफ दिस सेमीकंडक्टर इन्क्रीजेस. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे. आता काय सांगितलं त्यांनी ऍट रूम टेम्परेचर कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इज एक्स्ट्रीमली लो. रूम टेम्परेचरला ही जी काही कंडक्टिव्हिटी आहे ती स्लो असणार आहे. बट ऍट हायर टेम्परेचर bonds begin to break down, ejecting the electrons and hence conductivity increases. ओके, आता बघा आपण इथं कंडक्टर म्हणून विचार करतोय, कंडक्टरचा विचार केला, इन्सुलेटरचा विचार केला आणि सेमीकंडक्टरचा विचार केला. याच्यामध्ये ह्या बॉन्ड्स ब्रेक होत आहेत. ठीक आहे, जे काही तुमचे सेमीकंडक्टर आहेत त्यांचे जे काही बॉन्ड्स असतील ते बॉन्ड्स ब्रेक व्हायला सुरुवात होत आहे आणि त्यांच्यातले इलेक्ट्रॉन जे आहेत ते टेम्परेचर जसं वाढतं त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते इलेक्ट्रॉनची. ओके, इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढते म्हणजे ते एका बँड मधून ते दुसऱ्या बँड मध्ये जात आहेत, त्याच्यामुळे जी काही कंडक्टिव्हिटी आहे ती कंडक्टिव्हिटी तुमची इन्क्रीज होते. ओके, बघा मी आधीच तुम्हाला सांगितलं की अनलाइकली मेटलमध्ये जसं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज झालं की कंडक्टिव्हिटी ही डिक्रीज होत होती इन मेटल ऑर कंडक्टर. इन केस ऑफ कंडक्टर as the temperature increases conductivity decreases, but in case of semiconductor as the temperature increases conductivity also increases. Okay, that means conductivity of semiconductor is directly proportional to temperature. ठीक आहे,
But conductivity of conductors, that is metals, is inversely proportional to temperature. As the temperature increases, conductivity decreases. But in case of semiconductor, as the temperature increases, conductivity also increases. This is the most important point. हा पॉईंट तुम्ही याच्यामध्ये लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला हे बॉन्ड ब्रेक झालेले आहेत. आपण बँड थेरी आहे, तर बँड थेरीचा आपण विचार करू. पुढे आहे तो मुद्दा बँड थेरीचा, की हा जो काही बॉन्ड ब्रेक होतोय, इलेक्ट्रॉन इजेक्ट होत आहेत, मग त्यांची कंडक्टिव्हिटी कशा पद्धतीने वाढते याचा आपण चर्चा करू. त्याच्यावरती आहे तो मुद्दा आपल्याला पुढे त्याच्यावरती डिस्कशन करू आपण इथं. ओके, ठीक आहे. पुढचा मुद्दा डिस्टिंग्विश दिलेला आहे तुम्हाला. कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर याच्यामध्ये डिस्टिंग्विश दिलेलं आहे. बघा, कंडक्टर्स कोणाला म्हणायचं, की द सबस्टन्सेस विच अलाउ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू देम इझिली. एक्झाम्पल मेटल्स आहे. ओके, बघा, कंडक्टर कोणाला म्हणायचं, की ज्यांच्यामधनं इलेक्ट्रिसिटी ही इझिली पास होऊ देतात ते स्वतःमधनं, त्यांना आपण काय म्हणायचं, कंडक्टर म्हणणार. आता डू नॉट अलाउड, द सबस्टन्सेस विच डू नॉट अलाउड पास इलेक्ट्रिसिटी थ्रू देम इझिली. ओके, ते त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ देणार नाही, त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेटर म्हणणार. एक्झाम्पल रबर, वूड, ग्लास एक्सेट्रा. ओके, मला पुढे काय सेमीकंडक्टर काय, द सबस्टन्सेस विच अलाउ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू देम पार्शियली. ओके, पार्शियली, नॉट इझिली, नॉट इझिली. ओके, त्यांच्यातनं पास होऊ देत नाही, ते होऊ देत आहेत, पण कशी, पार्शियली. ठीक आहे, त्याला स्पेसिफिक कंडिशनला ते पास होऊ देत आहेत. जर लो टेम्परेचर असेल, दे ऍक्ट ऍज इन्सुलेटर, बट ॲट हाय टेम्परेचर सेमीकंडक्टर ऍक्ट ऍज अ कंडक्टर. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या. दॅट मीन्स द सबस्टन्सेस विच बिहेव लाईक अ कंडक्टर ऍट हाय टेम्परेचर अँड ऍट लो टेम्परेचर दे ऍक्ट ऍज अ इन्सुलेटर, असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, एक्झाम्पल डॉप्ड सिलिकॉन. सिलिकॉन आहे ते आपण त्याचा विचार करू. ओके, ठीक आहे. आता बघा, कंडक्टर मधला दुसरा पॉईंट आहे. दुसरा पॉईंट काय आहे, सॉलिड हॅव्हिंग नो गॅप. आता हा गॅप काय आहे किंवा फॉरबिडन झोन काय आहे हे सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. तो मुद्दा येणार आहे, फक्त आपण इथं थोडक्यात ओव्हरलुक करून घेऊ, तो पुढे आपण डिस्कशन करू. सॉलिड हॅव्हिंग नो गॅप, दॅट इज बँड गॅप बिटवीन द कंडक्शन बँड अँड फील्ड बँड. त्या फील्ड बँड म्हणजे आपण त्याला व्हॅलेन्स बँड म्हणू त्याला. ओके, सिन्स एनर्जी गॅप इज नॉट therefore electron can easily freely move from one band to another band. ओके, मी तुम्हाला इथं फिगर काढून दाखवतो वाटल्यास ती. ही तुमची कंडक्शन बँड आहे असं आपण समजू. ओके, आणि ही इथं तुमची एक कंडक्शन बँड आणि ही व्हॅलेन्स बँड, किंवा आपण त्याला फील्ड बँड म्हटलेलं. इथं फील्ड शब्द वापरलेला आहे, याला व्हॅलेन्स वापरलेला आहे. व्हॅलेन्स हा शब्द वापरू शकतो. ओके, यांच्यामध्ये डिफरन्स नाहीये, यांच्यामध्ये डिफरन्स नाही. ओके, हा डिफरन्स नसल्यामुळे जे काही ज्या इथं हे इलेक्ट्रॉन जे आहेत, इथे असलेले इलेक्ट्रॉन हे इझिली याच्यामध्ये जात आहेत, मूव्ह होत आहेत फ्री, त्याच्यामुळे तिथं तुमची इलेक्ट्रिसिटी जे इझिली कंडक्ट होऊ शकते. आता ह्याच इथं ह्या केसमध्ये जर आपण इथं विचार केला, इन्सुलेटरच्या केसमध्ये आणि सेमीकंडक्टरच्या केसमध्ये, ते इथं आपण इथं बघतो, सांगतो तुम्हाला कसं आहे ते. आता इथं बघा, इथं काय होत आहे, की हा जो काही गॅप आहेत यांच्या ह्या दोन बँड मध्ये बघा, जे आपण फील्ड बँड म्हणतोय, म्हणजे व्हॅलेन्स बँड. ही व्हॅलेन्स बँड आहे तुमची, कोणती, व्हॅलेन्स बँड, किंवा त्याला फील्ड बँड म्हणतात. आणि हे कंडक्शन बँड आहे, ही कंडक्शन बँड. यांच्यामध्ये गॅप आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे, इथला इलेक्ट्रॉन इझिली याच्यामध्ये मूव्ह होऊ शकत नाही. जो इथं इझिली मूव्ह होऊ शकतोय तो इथं होऊ शकत नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणजे काय सांगितलं त्यांनी, देअर इज लार्ज गॅप बिटवीन द कंडक्शन बँड अँड फील्ड बँड. ओके, इलेक्ट्रॉन कॅनॉट मूव्ह इझिली ऑर फ्रीली असं त्या म्हटलेलं आहे. का, यांच्यातलं जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स मॅटर करते. डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळे ते जे काही इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह होत नाही. आपण ते बँड थेरी आहे, त्या बँड थेरीमध्ये अजून डिस्कशन करू. ओके, इथं बघा, आता इथं बघा, हा जो काही गॅप आहे, इथं अजिबात गॅप नव्हता, इथं अजिबात गॅप नव्हता, इथं खूप मोठा गॅप आहे. याच्यातला जो गॅप आहे तो कमी आहे. ओके, यातले इलेक्ट्रॉन हे जसं तुमचं कायनेटिक एनर्जी ह्या इलेक्ट्रॉनची वाढणार, म्हणजे टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज केलं, एनर्जी याची इन्क्रीज झाली, की इलेक्ट्रॉन इझिली याच्यामध्ये जम्प करतील. ओके, किंवा ज्यावेळेस
यांची ह्या टेम्परेचर ह्या इलेक्ट्रॉनचं एनर्जी कायनेटिक एनर्जी वाढेल त्याच इलेक्ट्रॉन तिथं जम्प करणार आहेत. म्हणजे पण मग ही कंडिशन इथं इथं जर बघितलं तर हे तुमचं नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा इथं सहज जाऊ शकतात, हे मूव्ह होऊ शकतात. पण इथं ते नॉर्मल टेम्परेचरला मूव्ह होऊ शकत नाही. हाय टेम्परेचर इथं तुम्हाला लागणार आहेत. कशासाठी? त्या टेम्परेचरच्या मुवमेंटसाठी, जम्पिंगसाठी फ्रॉम व्हॅलन्स बँड ऑर फ्री फील्ड बँड टू कंडक्शन बँड मध्ये. ठीक आहे. तर काय सांगितलं त्यांनी? देर इज स्मॉल गॅप बिटवीन कंडक्शन बँड अँड फील्ड बँड. इलेक्ट्रॉन्स कॅन मूव्ह जम्प व्हेन एनर्जी इज सप्लाइड. बघा, एनर्जी सप्लाय करतो म्हणजे आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो. म्हणून काय म्हटलं पण त्यांनी इथं बघा तिसऱ्या मुद्द्यामध्ये हा तुमचा येणार नाही, पण हा वरच्या मुद्द्याशी रिलेटेड आहे. कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे याची कंडक्टिव्हिटी तुमची डिक्रीज होते ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस. बट कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे काय? जे काही कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी ह्या इलेक्ट्रॉनची वाढणार आहे केव्हा? जसं आपण याला हीट सप्लाय करणार त्यास, आणि मग तो इलेक्ट्रॉनला सफिशियंट एनर्जी भेटली तर तो इथं सहज जम्प करतो. इथं तुम्ही कितीही टेम्परेचर एनर्जी दिली ह्या ठिकाणी तर तो इथं जम्प करत नाही. तर त्यांच्यातलं अंतर खूप जास्त आहे. खूप जास्त एनर्जी त्याला लागणार आहे जम्प करायला, आणि तशी काही त्यांची टेंडन्सी नसते की ते जम्प करतील म्हणून. ओके. दिस इज द मेन डिफरन्स इन बिटवीन द कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर. ओके. पुढचा मुद्दा बँड सिरीज. आता मी जे तुम्हाला समजून सांगितलं ते आहे ते बँड सिरीज मध्ये आहेत. आता ही बँड सिरीज कशावरती डिपेंड आहेत ऍक्च्युली? तर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड, मेटल, non-metals and metalloids are explained in terms of band series. आपण ऐकलेले शब्द ऐकलेत आपण पिरियडिक टेबलचं ज्यावेळेस आपण डिस्कशन केलं त्या पिरियडिक टेबलच्या डिस्कशन मध्ये आपले शब्द आलेले आहेत. देअर आर मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत आणि मेटॉलॉइड्स आहेत. ओके. जवळपास 17 नॉन मेटल्स आहेत, 17 नॉन मेटॉलॉइड्स आहेत आणि बाकी जे राहिलेले तुमचे मेटल्स आहेत. ओके. मग ही जी काही थिअरी ह्या याच्यावरनं तुमचं बँड सिरीज ह्या गोष्टी सगळे एक्सप्लेन करतात. ओके. काय म्हटलं त्यांनी? अ बँड इज मेड ऑफ क्लोजली पॅक्ड स्पेस इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल्स. ठीक आहे. एनर्जी लेवल्स आहेत जसं आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये बघितलेले आहेत. एनर्जी लेवल बघितलेला आहे तुमचा. ठीक आहे. त्या एनर्जी लेवल जर जितक्या क्लोज असतील तितक्या ह्या बँड तुमचे जे फॉर्म होतात. ओके. आता ह्या बँड कशा फॉर्म होत आहेत तर तुम्ही मागच्या वर्षी मला असं वाटतं नेचर ऑफ केमिकल बॉन्ड्स ह्या नावाचं चॅप्टर तुम्ही शिकलात. त्याच्यामध्ये तुम्ही एमओटी मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी जी आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी तुम्ही तिथं शिकलेला आहात. आता हे मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे फॉर्म होतात? ओके. बॉन्ड फॉर्मेशन कॅन बी को रिलेटेड टू द फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग कसे हे बॉन्ड फॉर्म होतात? तर ते जे काही मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे तुमचे एमओटी जे काही फॉर्म होतात ते कसे फॉर्म होतात तुमचे? बाय द इंटरॅक्शन ऑफ द एओटी ॲटॉमिक ऑर्बिटल्स. हे यांचं कॉम्बिनेशन होत आहे आणि तुमचं एमओटी फॉर्म होतात. हे आपण मागच्या वर्षी नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये ते डिस्कस केलेले आहेत. मग आता हे जे काही बँड थिअरी आहेत ह्या बँड थिअरीमध्ये तुमच्या 2 बँड होतात ज्या मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केल्या. कोणत्या होत्या त्या? कंडक्शन बँड होते. कोणत्या होते तुमचं? कंडक्शन बँड होते आणि व्हॅलेन्स बँड, ज्याला आपण फील्ड बँड म्हटलं मागच्या याच्यामध्ये. काय त्याला याचं फील्ड बँड म्हटलं किंवा व्हॅलेन्स बँड आपण त्याला म्हणणार आहोत. ओके. आणि ह्या सगळ्यांमध्ये एक महत्वाची कन्सेप्ट जी आहे ती बँड गॅप. या दोघांमध्ये असलेला गॅप जो आहे त्याला आपण काय म्हणतो? बँड गॅप. ओके. काय आहे ते आपण इथं डिस्कशन करू, ह्या बँड सिरीज मध्ये डिस्कशन करू. आता कंडक्शन बँड काय आहे, कशाला म्हणायचं कंडक्शन बँड? तर बघा, कंडक्शन बँड इज द बँड ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्स दॅट इलेक्ट्रॉन्स कॅन जम्प इनटू फ्रॉम द व्हॅलेन्स बँड व्हेन एक्सायटेड. ओके. बघा, जास्त इलेक्ट्रॉन एक्सायटेड स्टेट मध्ये, आता हायब्रिडायझेशनच्या संदर्भामध्ये तुम्ही बघितलेलं आहे की हायब्रिडायझेशन होत असताना इलेक्ट्रॉन जो आहे तो तुमचं एक्सायटेड स्टेट मध्ये जो आयटम आहे तो एक्सायटेड स्टेट मध्ये गेला पाहिजे. ठीक आहे. तसं या कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जाण्यासाठी जे काही आहे ते इलेक्ट्रॉन जम्प करतायत. ओके. कुठून जम्प करतात? ते व्हॅलेन्स बँड मधून जम्प करतायत किंवा की ज्यावेळेस ते एक्सायटेड होत आहेत. ओके. जास्त एक्सायटेड होत आहेत त्यावेळेस ते जम्प करतात. आणि मग हे इलेक्ट्रॉन जर कंडक्शन बँड मध्ये जम्प करतायत आणि ते जम्प करतात म्हणजे तिथं इझिली अवेलेबल होतं त्यांना. ते कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन इझिली फ्लो होतात आणि इलेक्ट्रॉनची फ्लो जितका इझी असेल तितकं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होण्यासाठी तुम्हाला सोपं जाणार आहे. ओके. फ्री मूवमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन्स कॉज टू द कंडक्शन ऑफ द इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. ओके. मग ही जी काही एनर्जी आहे ही एनर्जी
तुम्हाला सहज तिथून पास होणार आहेत. ओके, म्हणजे बघा आता बघा, तर यांच्यामध्ये ह्या जे दोन बँड आहेत, त्या दोन बँड मध्ये जितकं डिस्टन्स कमी तितकं इलेक्ट्रॉन हा सहज एका बँड मधून दुसऱ्या बँड मध्ये जम्प करू शकणार आहेत. जसं आता फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की दोन शेजारी आहेत, शेजारी आपण समजा एखाद्या घराचा कॉलनीचा विचार करू, दोन शेजारचे घर आहेत. ओके, भिंतीला भिंत लागून आहेत. सहज काय ज्या महिला मंडळ आहेत ते त्यांची देवाणघेवाण सहज होते. पण एखाद्याचं घर जर एका घरच्या नंतर दुसऱ्याचं घर असेल, अल्टरनेट घर असेल, तर त्याच्यासोबत तुमचं कम्युनिकेशन थोडंसं कमी होऊन जातं. ठीक आहे, त्या पद्धतीने जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन इझिली जम्प होत आहेत कंडक्शन बँडमध्ये. कशापासून? व्हॅलन्स बँडमधून. ओके, बघा त्यांनी काय सांगितलं, व्हेन द इलेक्ट्रॉन्स आर इन दिस ऑर्बिटल दे हॅव इनफ एनर्जी टू मूव्ह फ्रीली इन द मटेरियल. ओके, दिस मुवमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी क्रिएट्स अन इलेक्ट्रिक करंट. ते कंडक्शन बँड मध्ये इझिली ते मूव्ह होत आहेत, त्यांच्याकडे इतकी एनर्जी की ते सहज एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे जातात. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी तुमची सहज ते पास होत आहेत. ओके, व्हॅलन्स बँड. तर व्हॅलन्स बँड कशाला म्हणायचं त्यांनी काय सांगितलं बघा, द व्हॅलन्स बँड इज द बँड ऑफ इलेक्ट्रॉन orbital that electrons can jump out and move into the conduction band when excited. आता ज्या बँड मधून इलेक्ट्रॉन तुमचे हे जम्प आउट होतात अँड मूव्ह टू द कंडक्शन बँड, त्याला काय म्हणतात आपण, तिचा व्हॅलन्स बँड होतो. ओके, व्हॅलन्स बँड इज सिम्पली द आउटर मोस्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑर्बिटल ऑफ अन ॲटम ऑफ एनी स्पेसिफिक मटेरियल दॅट इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली ऑक्युपाय. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, हे व्हॅलन्स बँड काय आहेत, समजा हा तुमचा ऍटम आहे, तर ही व्हॅलन्स सेल आहे. तर ज्या व्हॅलन्स सेल मध्ये आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये हा तुमचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे, हा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे तुमचा. ओके, आपण कार्बन समजू त्याचं किंवा बेरिलियम समजू, त्याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे. तो इथून सहज तुमचा हा इलेक्ट्रॉन मूव्ह होऊ शकतो, हा इलेक्ट्रॉन जम्प आउट होऊ शकतो. इथला इलेक्ट्रॉन मूव्ह व्हायला थोडंसं हे लागणार, एनर्जी जास्त लागणार आहे. पण ह्या व्हॅलन्स सेल मधला इलेक्ट्रॉन जो आहे तो इझिली जम्प आउट होऊ शकतो व्हेन इट गोज टू एक्सायटेड स्टेट, जास्त एक्सायटेड स्टेट मध्ये जाणार आहे त्या. ओके, ठीक आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये लक्षात घ्या. बघा त्यांनी काय सांगितलं, इन व्हॅलन्स बँड इलेक्ट्रॉन आर स्लाइटली बॉन्डेड टू द न्यूक्लियाय, दॅट मीन्स दे आर नॉट फ्री टू मूव्ह. आता याच्यातले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स तुमचे सहज मूव्ह होत नाही, त्यांना जास्त एनर्जी लागणार आहे. टाइटली का होऊ शकत नाही, कारण ते न्यूक्लियस सोबत बॉन्ड झालेले आहेत. हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस सोबत बॉन्ड झालेला असणार आहे. म्हणजे हा जर कंडक्शन बँड हा जर तुमची जवळ असेल तर तो सहज जाईल, मात्र हा जर डिस्टन्स जर जास्त असेल तर ते जाणार नाही. ओके, ठीक आहे, असं त्या व्हॅलन्स बँडच्या संदर्भामध्ये आहेत. आता बँड गॅप किंवा फॉरबिडन बँड हा एक शब्द आहे. एनर्जी डिफरन्स बिटवीन द टॉप ऑफ द व्हॅलन्स बँड अँड बॉटम ऑफ द कंडक्शन बँड. ओके, काय सांगितलं त्यांनी, आता एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही, ही तुमची कंडक्शन बँड असेल आणि ही व्हॅलन्स बँड. ठीक आहे, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. आता त्यांनी काय सांगितलं की एनर्जी डिफरन्स या दोन बँड मध्ये असलेला एनर्जी डिफरन्सच्या संदर्भामध्ये आहे. कुठला एनर्जी डिफरन्स? टॉप ऑफ द व्हॅलन्स बँड, म्हणजे हा टॉप आहे तुमचा व्हॅलन्स बँडचा, हा टॉप आहे याच्यामध्ये. ओके, आणि हा जो काही तुमचा बॉटम आहे कंडक्शन बँडचा, यांच्यामधला एनर्जी डिफरन्स हा जो काही असणार आहे, समजा हा कंडक्टर मध्ये आहे, तुम्हाला सेमी कंडक्टर मध्ये हा डिफरन्स तुम्हाला असा दिसणार आहे. ठीक आहे, हा जर तुम्ही इथं विचार केला नॉन इन्सुलेटरचा, तर हा हे डिफरन्स तुम्हाला असे दिसणार आहेत. त्याला आपण फॉरबिडन बँड म्हणणार आहोत. हा जो काही डिफरन्स आहे किंवा बँड गॅप म्हणणार आहे, हा जो काही डिफरन्स आहे, हा जो काही इथं डिफरन्स नाहीच आहे. ओके, यांना पण काय नाही बँड गॅप किंवा फॉरबिडन बँड म्हणणार आहोत आपण. ओके, आता बघा काय सांगितलं त्यांनी, इट इज द एनर्जी रिक्वायर्ड टू प्रमोट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बॉन्डेड टू अन ॲटम बिकम कंडक्शन इलेक्ट्रॉन विच इज फ्री टू मूव्ह विदिन द क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस मध्येच आहे ते, क्रिस्टल लॅटिसला सोडून जात नाहीये. ओके, त्या एनर्जीसाठी द प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन द साइज ऑफ द बँड गॅप बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. ठीक आहे, याच्यावरती ते डिपेंड करतात, हा गॅप काय त्याच्यावरती डिपेंड करतात, ते इलेक्ट्रॉनचं प्रमोशन आहे. ओके, धिस गॅप ऑल्सो नोन ॲज फॉरबिडन गॅप. या गॅपला काय म्हणतात आपण,
फॉरबिडन गॅप किंवा बँड गॅप असं जर म्हणतो आपण त्याला. ओके, काही फारसं अवघड नाही ते लक्षात घ्यायला, सहज आहेत. पुढे काय सांगितलं त्याने, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ मेटॅलिक कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर आर एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ बँड थेरी ॲज फॉलो. ओके, एक एक बघू आपण इथं. सुरुवातीला कंडक्टर आणि इन्सुलेटरचा आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सेमीकंडक्टर आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय त्या आपण पुढे त्याच्यावरती डिस्कशन करू. ओके, आता बघा मेटल काय आहे. मेटल काय सांगितलं त्यांनी, इन मेटल्स व्हॅलेन्स बँड इज पार्शियली ऑर कम्प्लिटली फिल्ड. जे काही तुमची व्हॅलेन्स बँड असणार आहेत ती व्हॅलेन्स बँड काय तुमची पार्शियली किंवा कम्प्लिटली फिल असणार आहेत. ओके, इट ओव्हरलॅप विथ अनऑक्युपाइड हायर एनर्जी कंडक्शन बँड सो द इलेक्ट्रॉन्स कॅन इझिली फ्लो फ्रॉम व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड अंडर अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. बघा, जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो बघा, आता हा तुमचा एस बँड दिलेला आहे आणि एस पी बँड दिलेला आहे, तर हे एकमेकांवरती ओव्हरलॅप होत आहेत आणि ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते सहज तुमचे काय होणार, ते मूव्ह होऊ शकणार आहेत एका बँड मधून दुसऱ्या बँड मध्ये, म्हणजे व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये. ओके, तर कंडक्शन बँड इन मेटल कॅन फर्दर लेबल्ड एस बँड, ओव्हरलॅपिंग एस अँड पी बँड, सो ऑन, विच डिपेंड ऑन द ॲटॉमिक ऑर्बिटल इन्व्हॉल्व इन द बँड फॉर्मेशन. कोणते कोणते ॲटॉमिक ऑर्बिटल तुमचे इन्व्हॉल्व होतात, एस आणि पी असेल, पी आणि पी असेल किंवा पी डी असेल, हे त्याच्यावरती डिपेंड करते तुमचं. ओके, सॉरी. Delocalization of valence electron of all metal from left behind cation, that means cation of metals are merged in the sea of electron. म्हणजे आता बघा, ते इलेक्ट्रॉन काय करते तिथं, तुमचं जो काही मेटल ॲटम असेल तो मेटल ॲटम ॲटम पासून इलेक्ट्रॉन तुमचा डिलोकलायझेशन होतं. डिलोकलायझेशन काय म्हणजे काय, तो मूव्ह होतोय, त्याची जागा होते, तो बदलतोय, तो त्याचं जे पोझिशन आहे ते पोझिशन बदलते. या टर्मला आपण काय म्हणतो, डिलोकलायझेशन म्हणतो. ओके, मग मागे काय राहतं तुमचं इथं, कटायन राहतोय. मागे काय राहतं तुमचं इथं, कटायन राहतं. ओके, ऍक्च्युली कटायन्स ऑफ मेटल आर मर्ज इन द सी ऑफ इलेक्ट्रॉन. आपल्याला माहिती आहे ऑलरेडी की जे मेटॅलिक क्रिस्टल आहेत ते मेटॅलिक क्रिस्टल मध्ये आपण तिथे चर्चा केली होती की मेटल काय ऍक्च्युली तुमचा कटायन्स आर द मर्ज इन सी ऑफ इलेक्ट्रॉन. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. हा पुन्हा मुद्दा तुमचा रिपीट आला, त्याच्यानंतर इथे हा कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये लक्षात घ्या. पुढचा आहे तुमचं इथं इन्सुलेटर काय आहे, तर इन्सुलेटरच्या संदर्भामध्ये फारसं काही नाही. इन्सुलेटरच्या याच्यामध्ये हा जो काही गॅप आहे तुमचा, हा गॅप खूप जास्त आहे व्हॅलेन्स बँड मध्ये आणि कंडक्शन बँड मध्ये. ओके, इन इन्सुलेटर द गॅप बिटवीन द फील्ड valence band and conduction band is large, and then electron cannot jump across it to the conduction band. Okay, therefore conduction band remains vacant and that substance cannot conduct the electricity from one end to another end because absence of the electron. इथे कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉन नाहीत, एम्प्टी आहेत, ही रिकामी आहेत, कोणताही इलेक्ट्रॉन नाहीये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी. म्हणून जे काही इन्सुलेटर आहेत ते इन्सुलेटर हे इलेक्ट्रिसिटी, दे आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असं आपण म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे तुमचा सेमीकंडक्टर. तर सेमीकंडक्टरचा पॉईंट जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला त्याच्यामध्ये डिस्कशन करू. सेमीकंडक्टरचे दोन टाईप आहे तुमचे, एक एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. काय आहे ते डिटेलमध्ये आपण पुढच्या लेक्चरला त्याच्यावरती डिस्कशन करू. ओके, होप सो तुम्ही घरी आहात, सुरक्षित आहात, तुम्ही काळजी घेता स्वतःची.